ओ साळवी, आत या. बोला मोहित सर. हे ओमचं सामान आहे, स्टोर रूम मध्ये नेऊन ठेवा. बघताय काय नुसते, घेऊन जा. हे सामान एवढ्या घाईत काढायची काय गरज आहे? म्हणजे मोहित सर, ओमकार परत येणार आहे. हे बघा, मला शिकवायचं नाहीये. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. मी बॉस आहे तुमचं इथे, कळलं? घेऊन जात. नाही, इतकी घाई करायची काही गरज नाही. नाही, चेकिंग टेस्टिंग सगळं झालेलं आहे. काय आहे, आपल्याकडे अजून एक परमिशन यायची आहे, बाकी आहे. हा, मग आपण माल पाठवूयात. हा हा, एक मिनिट दादा, मी बोलते तुमच्याशी नंतर. हा दादा, हे ओंकारचं सामान आहे ना? हो. कुठे घेऊन चाललात तुम्ही? ते का, कुणी सांगितलं? हॅलो मॅम. अरे मोहित, हे काय आहे? मॅम या ना तुम्ही आतमध्ये, आत बसा. नाही, ते ठीक आहे, पण हे असं का करतोयस तू? ओम 15 दिवसासाठी गेला, येणार आहे परत, आणि येताना माझ्या सुनेला घेऊन येणार आहे. ऑफकोर्स मॅम, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतोय, बाकी काय. अशी? अरे काय मोहित, तात्पुरती जबाबदारी दिली आहे ना तुला, ती पार पाड. हा, 15 दिवसात येतोय ओम परत. आणि बेलवलकरांचा फोन आला होता मला. हो, मी तेच बघतो आता. मी कॉल करतो. ती परमिशन मिळते का? येस. शकुताई, तुम्हाला असं वाटतंय का की मी ओमकारना खूप अवघड शिक्षा दिली आहे? नाही भाऊजी, असं काहीच नाहीये. जो मुलगा ताठ मानेने आपल्या मुलीचा हात मागायला येतो, त्याच्या मनगटात तेवढंच बळ आहे की नाही, हे जाणून घेण्याचा प्रत्येक बापाला अधिकार आहे. नलूच्या मनात काय आलं असेल, आता हे काय विचार असतील, मी सगळं समजू शकते. असं काहीच नाही. पण भाऊजी, माझी एक विनंती आहे. शकुताई, तुम्ही हात जोडू नका. नाही, मी विनंती करते तुम्हाला की माझ्या ओमची काळजी घ्या. हा, पण काय आहे, असं आम्हाला सोडून असं वेगळा कधी राहायला नाहीये ना तो. या सगळ्याची सवय नाहीये त्याला, अजिबातच नाहीये. पण काय आहे, तुम्ही अट घातली आहेत ना, ती पूर्ण करण्यासाठी तो कष्ट करणार, आनंदाने करणार आणि प्रामाणिकपणे करणार. फक्त त्याच्याशी आपुलकीने वागाल. ओमकारची तुम्ही काही काळजी करू नका, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. थँक्यू. मोहित सर. अरे काय झालं, कोण? अरे तू इथे कशाला आला तू? मी येणार होतो लॉन्ड्री मध्ये, येतच होतो मी. आज संध्याकाळपर्यंत कोर्ट रिटर्न देणार होते तुम्ही. कॉलर सोड आणि आरडाओरड करू नकोस. ऑफिस आहे, मी बॉस आहे इथे. दुसरा गिरायक माझ्या नावाने बोंबाबोंब करतोय. तू उगाच बोंबाबोंब करू नकोस. मी देणारच होतो ना. काय पळून जाणार आहे? हा भाड्याचा कोट घेतलाय. काय कोट लावलं रे? दर कोट दर. नको मला तुझं कोट. हे घे कोट, घ्या परत येऊ नकोस इथे अजिबात. ते लॉन्ड्री कोट एक्सचेंज झाला. हो का? होतं असं कधी कधी. मोहित, हे ओमचं सामान तू परत नेऊन ठेवतोस का टेबलवर? हो ठेवतो ना. व्हेरी गुड. चला 18 रुपये पाव. लिंब दिले 18 रुपये पाव शेर. कोबी दिला 18 रुपये पाव शेर. दादा 18 रुपये पाव. 18 रुपये पाव. 18 रुपये भाजी. 18 काका
आपल्या लोकांना घाबरवायचं नाहीये, बोलवायचं. 18 रुपये पाव. 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव. ताई कोबी घ्या, फ्लावर घ्या, एकदम स्वस्त करून देतो. 18 रुपये पाव. हे घ्या एकत्र. 15 रुपये पाव, 15 रुपये पाव. ओ ताई बघता काय, घ्या ना ताजी भाजी मस्त. 15 रुपये पाव. हा असा मस्त मस्त ताजी भाजी बर का. फ्लावर फ्लावर 15 रुपये पाव. समजलं का? लॉटका सेल, लॉटका सेल, लॉटका सेल. चला 15 रुपये पावशेर भाजी, 15 रुपये पावशेर भाजी. कोणती भाजी घ्या. तुमच्याकडे किती पैसे? 50 रुपयाचे शेवटचे. राहू दे, अरे ठेव रे, अरे ठेव ओम. राहू दे, आपल्याला खूप जास्ती लागणार. आजी आपल्याकडे किती पैसे आहेत? ठीक आहे, राहू दे. काय आपल्याला पैसे लागणार आहेत. काय शेजारचा भाजीवाला आहे ना, त्याने आता रेट पाडलाय. त्याच्याकडून त्याची सगळी भाजी विकत घ्यायची. पण एवढे पैसे आणायचे कुठून? मी तेच म्हणतोय ना, एवढे पैसे आणायचे कुठून? ते लागणार आहे, पण आणायचे कुठून? ओम, हे घड्याळ घाण ठेवू शकतो? हो, का नाही, ऑफकोर्स. आलोच आम्ही. ओके. भाजी घ्या, भाजी 18 रुपये, 18 रुपये. 15 रुपये. ओ ताई घ्या 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 घ्या, मस्त भाजी आहे बघा. वांगी आहे वांगी. एक बार खाओगे खाते रह जाओगे. मस्त भाजी आहे. 18 रुपये, 18 रुपये पावशेर. 18 रुपये. लिंब दिले 18 रुपये. ओम, काका तू इथे बस, आलो तुम्ही. भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव, 18 रुपये पाव. हो दादा, भाजी कितीला दिली? 15 रुपये पावशेर. बर, सगळी पॅक करा. हा हा, सगळी पॅक करा. हे घ्या, हिशोब करून घ्या. हिशोब करून घ्या, मला सांगा. काका हे घ्या सगळे, एक 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 एक. हलवा सगळे, क्रेट हलवा. ओम, सगळी घ्यायची का रे भाजी? हो, सगळी 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 आपलीच आहे, काही काळजी नका करू. काय आजी, आता सगळी भाजी तुमचीच आहे. हुशार आहे सर. चला. तीस रुपये पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. भाजी घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. ताजी भाजी 30 रुपये पाव. लिंबू बघा कसं ताजं ताजं आहे. टोमॅटो, काकडी, बटाटा, कांदा 30 रुपये पाव. ताई आजच शेतातून आणली आहे. ताई ताई या 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 ताई, घ्या भाजी घ्या. 30 रुपये पाव आहे, 30 रुपये पाव. तुम्हाला काय हवं? कोबी घ्या, कोबी 30 रुपये पाव आहे. दादा यांना सुट्टे दे काका. हा, तुम्ही घ्या 30 रुपये पाव, 30 रुपये पाव. पाव किलो एक जोडी 30 रुपये. स्वीटुदी, स्वीटुदी, ओम दादा मार्केटमध्ये भाजी विकतोय. काय? हो, चल चल मी तुला दाखवते. मला जावं लागेल. अगं स्वीटू, हे घ्या, माठ जुडी 30 रुपये द्या. हो मस्त. हो, 10 ते सुट्ट्या आहेत ना तुमच्याकडे, द्या. तू जा.
अहो बाहेरसारखा भाव नाही लावत पण एकदम फ्रेश आहेत. हा मावशी मावशी बघा मेथी घ्या मेथी घ्या मेथी घ्या 30 रुपये बघा. नाही दादा दादा बघा भोपळा बघा 30 रुपये पाव. ताई बघा मेथी बघा. बोला ताई तुम्हाला काय हवंय? मेथी 30 रुपये जुडी. या या मॅडम या. आमच्याकडे भरपूर भाजी आहे. तुमच्या आवडती काकडी आहे, टोमॅटो आहे. कुठली भाजी हवी आहे तुम्हाला? चालेल, काही द्या. असं कसं? असं नाही चालणार. थांबा तुम्ही बघा ना तुम्हाला काय हवंय बघा. आपल्याकडे वांगी आहे, काकडी आहे, बटाटा आहे, बरेच भाज्या आहेत. ओके. ऑल्सो आमची एक स्पेशालिटी आहे. आम्ही आमचे जे कस्टमर असतात त्यांच्या डोळ्यात बघून ठरवू शकतो की त्यांना कुठली भाजी आवडते. मग माझ्या डोळ्यात बघून सांगा ना की मला कुठली भाजी आवडते. तुमच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात बघून मला असं वाटतंय की तुम्हाला भाजी नाही, तुम्हाला भाजीवाला आवडतो. आई 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 आली. शेपू घ्या शेपू. स्वीटू 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 इकडे काय करते? इकडे इकडे जा. खाली बस खाली बस. 30 रुपये 30 रुपये 30 रुपये 30 रुपये पाव 30 रुपये पाव 30 रुपये पाव. कोबी दिला 30 रुपये पाव. टोमॅटो घ्या मस्त टोमॅटो फ्रेश टोमॅटो एक. या या शेपू गड्डी बघा. शेपू गड्डी ताजी गड्डी आहे एकदम. आता सकाळी आणली शेतातून. लिंबू बघा लिंबू. फ्लावर आहे, लाल माठ आहे, शेपू आहे. तुम्हाला काय पाहिजे बोला. फ्लॉवर कसा दिला? फ्लावर आहे ती 25 रुपये पाव. दुसरीकडे 20 ला मिळते. मावशी ताजी भाजी आहे आपल्याकडे. एकदम सकाळी शेतातून येते भाजी. द्यायचा भाव बोल. 25 रुपये भावच बोलतोय. 25 रुपये 20 रुपये 25 रुपयाच्या खाली येणार नाही. 20 25 रुपये. चल सुन. चल चल. ए नलू मावशी. बहिणी ऐका ना, घेऊया ना फ्लॉवर. तसंही दुसरं कोणाकडेच नाहीये. नको सुमन. ए नलू मावशी. नलू मावशी हे घे. नकोय मला. अगं हे बघ 20 रुपये पाव घे. असं काय करतेस? हे बघ ही सगळी भाजी तुझीच आहे. घे. काय ग स्वीटू? काय तुझी आई? माझी आई. हा? तू तरी कशाला 5 रुपयासाठी एवढं एक मिनिट. मी ना भाजी विकत होतो. कष्टाची कमाई आहे ती माझी. नाही का आजी? बरोबर ना? हो. थांब जरा. एक मिनिट. आजीला आपण तिची कमाई देऊयात आजची. आणि मग आपण जाऊया. आजी ही तुमची आजची कमाई आणि हे आत्ताच आहे. अगं हे कशाला? नको नको हे नको. घे तूच घे. अरे हे तुझ्या आजच्या मेहनतीचे पैसे आहेत. घे तू. आज तू कष्ट केले की नाही इकडे.
आजपासून हे सगळ्या भाज्या तू विकायच्यास आणि मला थोडेसे पैसे आणून द्यायचे. खरंच म्हणजे मी खरंच हे चालू. हो. Yes! विटू मला काम मिळालं. सॉरी. पाय पडतो. चा जोडा असा सुखाने नांदून दे. आई चल ना यार, लवकर भूक लागलीये. हे घे. खीर कर ना. काय प्रॉब्लेम आहे? भाजी. दादा चिन्या आमटी घे रे. तुला आवडते म्हणून लसणाची फोडणी घालून केली. सिटू आओ. अरे तुला आमटी द्यायची विसरले का मी? तुला आवडते म्हणून तर लसणाची फोडणी घालून केली. दादा ताट कर पुढे. सुटू तर बघ. बाळा तुला भाजी वाढलीच नाही का मी? नाही. देवा आज काय होतंय माझं? ताटपुटे कर बाळा. अगं नलू जरा हे घेऊन ये लोणचं. हा आणते आणते. चिनू ताट घे. हो हो. अजून एक. वहिनी सुमन भात वाढ ना. अहो नाही वाढला का? थांबा. मी आले.
अगं बाळा जेवून घे ना आधी मग जा. नाही आलेच. थांब स्वीट.